व्हॉट इज जावा. व्हॉट इज जावा. आता सध्या या काळात लोक काय म्हणतात, तुम्ही बाहेर फिरला अननेसेसरीली तर मग पोलिस म्हणतील तुम्हाला बाबांनो घरी जावा. डॉक्टरांकडे गेले, डॉक्टर म्हणतील बरे होऊन घरी जावा. तर आपण बघणार आहे व्हॉट इज जावा. तर जावा काय, व्हॉट इज जावा, लीट लक्ष देऊन ऐका. व्हॉट इज जावा. Java is true object oriented, compile and interpret, multi-threading, platform independent, portable, portable, distributed, platform independent, statically type, high level language and general purpose language. So what is Java? परत एकदा बोलतो, नीट लक्ष देऊन ऐका. What is Java? Java is true object oriented, compile and interpret, architectural neutral, platform independent, statically type, portable, distributed, multi-threading, high level, general purpose language. What is Java? Java is truly object oriented, compile and interpret, platform independent, architectural neutral, statically type, portable, multi-threading, distributed, general purpose, high level language. So what is Java? Java is true object oriented, compile and interpret, platform independent, architectural neutral, portable, distributed, multi-threading, general purpose, high level language, statically type language. So what is Java? Java is true object oriented, compile and interpret, platform independent, architecture neutral, portable, distributed, multi-threading, general purpose, high level language, statically type language. What is Java? Java is true object oriented. Java is true object oriented, compile and interpret, platform independent, architectural neutral, portable, distributed, multi-threading, general purpose, high level language and statically type language. So here आपली definition. What is Java? Java is true object oriented, compile and interpret, platform independent, architectural neutral, portable, distributed, multi-threading, general purpose, high level, statically type language. सो आता आपण तुमच्यासाठी खूप सारे हे सगळे नवीन वर्ड्स आहेत. तुम्ही काही वर्ड्सशी फॅमिलियर असाल, पण इथपर्यंत तुम्हाला ठीक आहे, समजू शकता. जावा इज, यापुढं ट्रू ऑब्जेक्ट ओरिएंटेड, ब्ला 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 ब्ला, खूप काय आहे. हे सगळं काय आहे जावाचं डेफिनेशन. तर आता हे तुम्हाला दिसतात का इथं
ट्रू ऑब्जेक्ट ओरिएंटेड, कंपाईल अँड इंटरप्रिट, प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट, हे सगळे टर्म्स आपण डिटेलमध्ये बघू की ट्रू ऑब्जेक्ट ओरिएंटेड काय असतं, कंपाईल अँड इंटरप्रिट काय असतं, प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट काय असतं, सगळं एकदम डिटेल. सो आजच्या या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे ही जावाची डेफिनेशन. तर यातलं पहिलं ट्रू ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय. तर जावाची डेफिनेशन तर कळली तुम्हाला काय. जावा इज ट्रू ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्लॅटफॉर्म अँड कंपाईल अँड इंटरप्रिट, प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट, आर्किटेक्चरल न्यूट्रल, पोर्टेबल, डिस्ट्रीब्युटेड, मल्टी थ्रेडिंग, जनरल पर्पज, हाय लेवल स्टॅटिकली टाईप लँग्वेज. ओके, तर जावा इज ट्रू ऑब्जेक्ट ओरिएंटेड. तर आजचा आपला फोकस असणार आहे जावा इज ट्रू ऑब्जेक्ट ओरिएंटेड. जावा इज ट्रू ऑब्जेक्ट ओरिएंटेड. आता ट्रू ऑब्जेक्ट ओरिएंटेड च का, आता आपण सी प्लस प्लस बघितलं, त्याला पण आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज बनतो. सी ला आपण प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज बोलतो. सी प्लस प्लस ला ऑब्जेक्ट ओरिएंटेड. मग जावालाच ट्रू ऑब्जेक्ट ओरिएंटेड का. तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की ट्रू ऑब्जेक्ट ओरिएंटेड आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये काहीतरी फरक असू शकतो का. हे मी सांगतोय आणि तुम्ही ऐकताय एवढंच काय नसतं. तुम्ही पण जरा एक इमॅजिन करा, तुमची थॉट प्रोसेसला पण जरा हे द्या, काम द्या, काहीतरी ट्रू ऑब्जेक्ट ओरिएंटेड बाबा की नाही का. तर तुमच्या समोर ज्यावेळेस हा शब्द येत आहे ट्रू ऑब्जेक्ट ओरिएंटेड, तर ट्रू ऑब्जेक्ट ओरिएंटेड हा शब्द ऐकल्यावर तुमच्या डोक्यात काय इमेज क्रिएट होती. ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय होतं बाबा, आपण सी प्लस प्लस शिकलोय, तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड काय होतं, हे सगळं असं तुम्ही थोडंसं मेमोराईज करा. तर सगळ्यात पहिला प्रश्न, की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय. माहिती का तुम्हाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय, की कोणत्या लँग्वेजला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणलं जातं. थोडस ट्रेस द्या डोक्यावर, की नाही का, ताण द्या. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय. आपण सी प्लस प्लस मध्ये बघितलेलं आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज अशा लँग्वेजला म्हणलं जातं ज्या लँग्वेजमध्ये कमीत कमी 4 ते 5 गोष्टी असतील. कमीत कमी 4 ते 5 गोष्टी असतील. आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज हे कुठल्या म्हणजे नाही का कोणत्या लँग्वेजला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणलं जातं. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय. कुठल्या पण प्रोग्रामिंग लँग्वेजला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणलं जातं जेव्हा त्या लँग्वेजमध्ये कमीत कमी ऑब्जेक्ट असेल, क्लास असेल, एनकॅप्सुलेशन असेल, ॲब्स्ट्रॅक्शन असेल, पॉलिमॉर्फिझम असेल, इनहेरिटन्स असेल. ह्या कमीत कमी गोष्टी जर एखाद्या लँग्वेजमध्ये असल्या तर त्या लँग्वेजला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणलं जातं. पहिली गोष्ट कुठली, त्या लँग्वेजमध्ये क्लास असला पाहिजे, त्या लँग्वेजमध्ये ऑब्जेक्ट असले पाहिजे,
कळलं. कमीत कमी त्या लँग्वेज मध्ये ऑब्जेक्ट असले पाहिजे, क्लास असले पाहिजे, एन्कॅप्सुलेशन असलं पाहिजे, एन्कॅप्सुलेशन, ॲब्स्ट्रॅक्शन, पॉलिमॉर्फिझम, इनहेरिटन्स. ओके. तर आपण इथं होतो की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय, म्हणजे कोणत्या लँग्वेजला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणलं जातं. कोणत्या लँग्वेजला म्हणलं जातं, कोणत्या पण लँग्वेजमध्ये कमीत कमी क्लास असेल, ऑब्जेक्ट असेल, एन्कॅप्सुलेशन, ॲब्स्ट्रॅक्शन, पॉलिमॉर्फिझम, इनहेरिटन्स ह्या गोष्टी असतील 5-6 तरच त्या लँग्वेजला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणलं जातं. तर सी आहे का ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज? सी आहे का ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज? सी मध्ये तुम्ही कोड केले असतील ऍडिशन ऑफ 2 नंबर, डिस्प्ले ऍडिशन ऑफ 2 नंबर. सी मध्ये कमीत कमी क्लास तरी आहे का हो? सी मध्ये ना क्लास आहे ना सी मध्ये ऑब्जेक्ट. कमीत कमी क्लास पण नाही, ऑब्जेक्ट पण नाही, सगळं संपलं. म्हणजे सी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज नाहीये. सी प्लस प्लस मध्ये क्लास आहेत का? आहे. सी प्लस प्लस मध्ये ऑब्जेक्ट आहेत का? आहेत. आपण स्टुडंट क्लास बनवले, स्टुडंट क्लासचे ऑब्जेक्ट बनवले, एन्कॅप्सुलेशन केलं, ॲब्स्ट्रॅक्शन केलं, पॉलिमॉर्फिझम केलं, इनहेरिटन्स केलं. कळलं? हे काय झालं, कोणत्या लँग्वेजला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणलं जातं. आपण खूप स्लो चाललोय, चालू द्या. ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज कोणत्या प्रोग्रामिंग लँग्वेजला म्हणलं जातं, ज्या लँग्वेजमध्ये क्लास आहेत, ऑब्जेक्ट आहेत, एन्कॅप्सुलेशन आहे, ॲब्स्ट्रॅक्शन आहे, पॉलिमॉर्फिझम, इनहेरिटन्स. ठीक आहे. आता हे आपण प्रत्येक टर्म्स पण बघू की क्लास काय असतो, ऑब्जेक्ट काय असतं, एन्कॅप्सुलेशन, ॲब्स्ट्रॅक्शन, पॉलिमॉर्फिझम, इनहेरिटन्स. तर क्लास काय असतो? क्लास म्हणजे एखादा बॉक्स. क्लास म्हणजे हा क्लास आहे. हा क्लास कोणत्या पण क्लासचे ह्या क्लासमध्ये मी खूप सारा प्रोग्राम लिहू शकतो, खूप सारे मेंबर फंक्शन लिहू शकतो, व्हेरिएबल्स डिक्लेअर करू शकतो, फंक्शन्स लिहू शकतो, एक्सेट्रा एक्सेट्रा. क्लास काय असतं बघा, इथं जर हा क्लास आहे, एखाद्या बँकचा क्लास आहे, एखाद्या बँकचा क्लास आहे. क्लास बँक आहे, बरोबर. आता ह्या बँक क्लासमध्ये खूप सारे फंक्शन्स आहेत की नाही का, डिस्प्ले बँक अकाउंट म्हणजे डिस्प्ले कर की ह्याच्या बँक अकाउंटमध्ये किती काय काय. ठीक आहे, जाऊ दे, आपण तेवढं कन्फ्यूज क्रिएट करतो, म्हणजे कन्फ्यूज करतोय तुम्हाला असं वाटतं मला. क्लास काय असतो, एखाद्या बॉक्समध्ये जिथं व्हेरिएबल्स पण असतात आणि मेंबर फंक्शन पण असतात त्या बॉक्सला क्लास म्हणतात. तर बँक क्लासमध्ये व्हेरिएबल्स पण असतील आणि मेंबर फंक्शन पण असतील. व्हेरिएबल असतील, अकाउंट नंबर, इंट अकाउंट नंबर, कॅर नेम, एक्सेट्रा एक्सेट्रा. क्लास म्हणजे एक बॉक्स ज्याच्यामध्ये तुम्ही व्हेरिएबल्स पण असतात, मेंबर फंक्शन्स पण असतात, अशा एका ब्लॉकला तुम्ही क्लास म्हणू शकता. ठीक आहे. क्लास काय कळलं, एक ब्लॉक त्याच्यामध्ये डेटा मेंबर्स म्हणजे आले तुमचे व्हेरिएबल्स आणि इथं आले तुमचे मेंबर फंक्शन म्हणजे इथं तुमचे फंक्शन्स. या फंक्शन्स थ्रू तुम्ही या डेटा मेंबर्सला चेंज करू शकता, एक्सेट्रा एक्सेट्रा. हे झालं तुमचं क्लास. क्लास म्हणजे एक असा ब्लॉक ज्याच्यामध्ये व्हेरिएबल्स असतात आणि फंक्शन्स असतात. सिंपल भाषेत क्लास म्हणजे काय की क्लास म्हणजे एक ब्लॉक ज्याच्यामध्ये व्हेरिएबल्स आणि फंक्शन्स असतात. दॅट्स इट, बाकी काय नाही. आता आलो आपण ऑब्जेक्ट कडं. तर ऑब्जेक्ट, व्हॉट इज ऑब्जेक्ट?
ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट आता आपल्या इंग्लिश भाषेमध्ये जर तुम्ही ऑब्जेक्टचा अर्थ घेतला तर व्हॉट इज ऑब्जेक्ट. चला सगळं बघू आपण एकदम डिटेल. इंग्लिश जर भाषेला तुम्ही घेतला तर व्हॉट इज ऑब्जेक्ट. व्हॉट इज ऑब्जेक्ट. ठीक आहे, तर आपल्याला उलटच देते. ऑब्जेक्ट म्हणजे काय? मटेरियल थिंग दॅट कॅन बी सीन अँड टच. पर्सन और थिंग विच कॅन बी स्पेसिफाईड ऍक्शन ऑर फिलिंग. ऑब्जेक्ट म्हणजे मटेरियल विच कॅन बी सीन अँड टच. तर इंग्लिश मध्ये जर आपण विचार केला ऑब्जेक्ट काय, जर ऑब्जेक्ट म्हणजे एखादी गोष्ट जिला तुम्ही सीन करता आणि टच करता, तिचं तर आपण बघतोय ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज मधला ऑब्जेक्ट म्हणजे काय. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मधला ऑब्जेक्ट पण त्या इंग्लिशवाल्या ऑब्जेक्टशी सिमिलर आहे. म्हणजे आपण डे टू डे लाईफ मध्ये एक ऑब्जेक्ट शब्दाचा अर्थ काय आहे की एखादी गोष्ट ज्याला आपण टच करू शकतो, फील करू शकतो, त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज मधला ऑब्जेक्ट काय की ऑब्जेक्ट म्हणजे रिअल वर्ल्ड एंटिटी. ऑब्जेक्ट म्हणजे रिअल वर्ल्ड एंटिटी ज्याला काही ऍट्रिब्यूट्स असतात. म्हणजे आता काही पण घ्या, आता मी लॅपटॉपवर व्हिडिओ बनवतोय, लॅपटॉप पण एक ऑब्जेक्ट आहे ज्याला मी टच करू शकतो. माझ्याकडे माऊस आहे, माऊस पण एक ऑब्जेक्ट आहे. फोन ऑब्जेक्ट आहे, नोटबुक ऑब्जेक्ट आहे, पेन्सिल ऑब्जेक्ट आहे. तर ऑब्जेक्ट काय? ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये ऑब्जेक्ट म्हणजे रिअल वर्ल्ड एंटिटी. रिअल वर्ल्ड एंटिटी विच हॅज ऍट्रिब्यूट्स. ज्या पण गोष्टींना ऍट्रिब्यूट्स असतात त्यांना म्हणतात ऑब्जेक्ट. तर लॅपटॉपला ऑब्जेक्ट का बोललो मी? कारण की लॅपटॉपला ऍट्रिब्यूट्स आहेत. लॅपटॉपचा कलर, कंपनी नेम एक्सेट्रा. माऊस ऍट्रिब्यूट्स आहेत, टाईप, वायरलेस, वायर्ड. बुकला ऍट्रिब्यूट आहेत, बुक नेम, बुक कलर. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये ऑब्जेक्ट म्हणजे रिअल वर्ल्ड एंटिटी विच हॅज ऍट्रिब्यूट्स. तर आता लास्ट इयर आपण बघितलेले. तर मी काय म्हणलं तुम्हाला, व्हॉट इज ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट इज अ रिअल वर्ल्ड एंटिटी विच हॅज ऍट्रिब्यूट्स. व्हॉट इज ऑब्जेक्ट? रिअल वर्ल्ड एंटिटी विच हॅज ऍट्रिब्यूट्स. ऑब्जेक्ट म्हणजे रिअल वर्ल्ड एंटिटी विच हॅज ऍट्रिब्यूट्स. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये ऑब्जेक्ट म्हणजे रिअल वर्ल्ड एंटिटी विच हॅज ऍट्रिब्यूट्स. मी खूप वेळा रिपीट करतोय, जाणून करतोय. तर आता आपण मागच्या C++ मध्ये पण आपण खूप प्रोग्रामिंग केलं. तर आता तुम्हाला ते मॅच झालं पाहिजे. त्या प्रोग्रामिंग मध्ये आपण जे ऑब्जेक्ट क्रिएट केले आणि आता जे मी तुम्हाला डेफिनेशन सांगितले ऑब्जेक्टची. ऑब्जेक्ट म्हणजे काय? रिअल वर्ल्ड एंटिटी विच हॅज ऍट्रिब्यूट्स. ऍट्रिब्यूट्स म्हणजे एक प्रॉपर्टीज असतात. कुठल्या पण गोष्टीला प्रॉपर्टी असली तर ती ऑब्जेक्ट असते ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये. तर आपण लास्ट इयर खूप प्रोग्रामिंग केली. आपण असं केलं. आपण खूप प्रोग्राम केले लास्ट इयर. इंट मेन घेतला, त्याच्यामध्ये आपण तर आपण लास्ट इयर खूप सारे प्रोग्राम केले. त्यामध्ये आपण असं बघितलं इंट मेन, त्याच्यामध्ये आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला स्टुडंट क्लासचा S1. तर आत्ताची जी डेफिनेशन सांगितले तुम्हाला मी, ऑब्जेक्ट म्हणजे रिअल वर्ल्ड एंटिटी विच हॅज ऍट्रिब्यूट्स. तर तुम्हाला कळलं का रिअल वर्ल्ड एंटिटी विच हॅज ऍट्रिब्यूट्स. आता ती डेफिनेशन आपल्या इथल्या
ह्या प्रोग्रामच्या ऑब्जेक्टशी मॅच झाली पाहिजे. तुम्हाला कळलं S1 एक ऑब्जेक्ट आहे, तर तुम्ही बोलचाल याला कुठं प्रॉपर्टीज आहेत. स्टुडंट S1 एक ऑब्जेक्ट क्रिएट झालं स्टुडंट क्लासचा. तुम्हाला कळलं S1 ऑब्जेक्ट क्रिएट झालं तर ह्याला प्रॉपर्टीज कुठल्या होत्या. आपण स्टुडंट ऑब्जेक्टचे इथं डायग्राम ड्रॉ करायचं माहिती आहे. स्टुडंट हे झालं. ऑब्जेक्ट म्हणजे काय, ऑब्जेक्ट इज अ रिअल वर्ल्ड एंटिटी विच हॅज ऍट्रिब्यूट्स. तर आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला ना S1, तर आपण त्याची डायग्राम इथं आपण अशी ड्रॉ करायचं माहिती ना. त्याला आपण म्हणायचो ना ऑब्जेक्ट S1 आणि S1 मध्ये आपण ह्याला काय म्हणायचो, स्टुडंट क्लब S1 ऑब्जेक्ट आहे. S1 ऑब्जेक्टला हे 3 बॉक्स, हे झालं नेम, रोल नंबर, पर्सेंटेज. ऑब्जेक्ट इज अ रिअल वर्ल्ड एंटिटी विच हॅज ऍट्रिब्यूट्स. तर S1 ऑब्जेक्टचे ऍट्रिब्यूट्स काय आहेत की स्टुडंट नेम, RNO, percentage. Object is a real world entity which has attributes. S1 चे attributes काय आहेत, नेम, RNO, percentage. तर ऑब्जेक्ट इज अ रिअल वर्ल्ड एंटिटी विच हॅज attributes. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये ऑब्जेक्ट इज अ रिअल वर्ल्ड एंटिटी which has attributes. Object oriented programming मध्ये object is a real world entity which has attributes. हे बघितलं पण आपण, जर S1 ऑब्जेक्ट आहे तर त्याला ऍट्रिब्यूट्स काय आहेत, नेम, RNO, पर्सेंटेज, हे झाले त्याचे ऍट्रिब्यूट्स. तर आता एनकॅप्सुलेशन काय, एनकॅप्सुलेशन म्हणजे बाइंडिंग ऑफ डेटा इन सिंगल युनिट. तर आता आपण बघितलं क्लास काय, क्लास एक क्लास आहे, त्याला 2 कंपार्टमेंट आहेत. व्हेरिएबल्स, ज्यात फंक्शन्स. आता व्हेरिएबल्स आणि फंक्शन, हा क्लास कोणता आहे, ऍडमिशन ऑफिस. तर एनकॅप्सुलेशन म्हणजे काय, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये एखादा जर तुम्ही क्लास केला ऍडमिशन ऑफिस, तर त्या ऍडमिशन ऑफिस जो क्लास आहे त्याचे जे काही व्हेरिएबल्स असतील, ऑब्जेक्ट असतील, ते ऑब्जेक्ट मध्ये जे काही फंक्शन्स आणि व्हेरिएबल असतील ते फक्त त्या पर्टिक्युलर क्लास पुरतेच वापरण्यात येतील. म्हणजे तुम्ही इथं खूप सारे फंक्शन असतील की नाही का, की तुम्ही फीस भरली आहे तर ती मार्क करून टाका की या फॉर्म नंबरची फीस भरली आहे, तर फंक्शन लिहिलंय आपण की डिस्प्ले करा कोणी कोणी फीस भरली. तर या सगळ्यांचं म्हणजे ह्याच्या सगळ्यांवर कंट्रोल कोणाचा असेल, जे ऍडमिशन ऑफिस
ह्या क्लासचा जो ऑब्जेक्ट असेल S1 किंवा OB1, त्या OB1 कडेच कंट्रोल असेल की ते जाऊन चेंजेस कर पर्टिक्युलर, की ही फीज भरली का नाही, एक्सेट्रा एक्सेट्रा. सो एनकॅप्सुलेशन म्हणजे काय, एक ब्लॉक ज्याच्यामध्ये तुम्ही व्हेरिएबल्स आणि फंक्शन हे दोन्ही नाही का, तिथं ह्या ब्लॉक्स पुरतेच ते हे, हा एक ब्लॉक आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ते पर्टिक्युलर व्हेरिएबल्स आणि फंक्शन ठेवू शकता. आणि ह्यांचा म्हणजे हे व्हेरिएबल्स आणि फंक्शन्स कोण यूज करू शकतं, तर ह्या क्लासचे एखादा ऑब्जेक्ट, तर स्टुडंट क्लास घेतलेला आपण, तर स्टुडंट S1 केला, S1 कॉल देतो S1 डॉट डिस्प्ले S1 डॉट एक्सेप्ट. तर एक्सेप्ट हा इथून दिसतोय कर्सर, S1 डॉट एक्सेप्ट इथून जातो फंक्शन कडे, ह्या फंक्शन मधून तो ते वरचे व्हेरिएबल्स चेंज करतो. म्हणजे कळलं, एनकॅप्सुलेशन म्हणजे एक ब्लॉक ज्याच्यामध्ये व्हेरिएबल्स आणि फंक्शन आपण डिफाईन करू शकतो. इथे तुम्ही इंट एक्स इंट आरएन करू शकता, फंक्शन मध्ये खूप सारे फंक्शन लिहू शकता, आणि ते कुठे तुम्ही ठेवलेत, क्लासमध्ये, एखाद्या क्लासमध्ये ठेवलेत, आणि म्हणून त्याला काय म्हणतात, एनकॅप्सुलेशन म्हणजे बाइंडिंग ऑफ. कळलं, बाइंडिंग म्हणजे तुम्ही बाइंड केलंय. हा, बाइंडिंग म्हणजे तुम्ही आता नाही का, तुम्हाला कसं सांगू, एखाद्या बॉक्समध्ये दोन गोष्टी टाकल्यात. तुमच्या घरात एक बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये तुम्ही दोन गोष्टी टाकल्यात, एक व्हेरिएबल्स टाकलेत आणि फंक्शन टाकलं. एक व्हेरिएबल टाकलाय तुम्ही इंट आरएनओ टाकलाय, आणि फंक्शन टाकलाय एक्सेप्ट. एक बॉक्स घेतलाय घरात, त्याच्यामध्ये दोन गोष्टी टाकल्यात, इंट आरएनओ टाकलाय आणि फंक्शन टाकलाय. तो बॉक्स पॅक करून टाकला, वरून क्लोज केला, त्याच्यावर सेलो टेप लावलं, पॅक करून टाकलं, तर त्याला म्हणतात एनकॅप्सुलेशन. म्हणजे एखाद्या बॉक्समध्ये तुम्ही व्हेरिएबल्स पण आहेत, फंक्शन पण आहेत, ते डिफाईन केलेत, आणि ते तसेच आहेत, आणि ते यूज कोण करू शकतो, त्या क्लासचा फक्त ऑब्जेक्ट. म्हणजे फक्त हा स्टुडंट क्लास आहे ना, तर स्टुडंट S1, तर S1च हे व्हेरिएबल्स आणि फंक्शन यूज करू शकतो. म्हणजे एनकॅप्सुलेशन म्हणजे काय, बाइंडिंग ऑफ डेटा मेंबर्स म्हणजे व्हेरिएबल्स अँड मेंबर फंक्शन म्हणजे ते फंक्शन इन सिंगल युनिट. म्हणजे व्हेरिएबल्स आणि फंक्शन दोन्ही एखाद्या बॉक्समध्ये टाकायचे आणि ते बाइंड करून टाकायचे. म्हणजे ते आता कोण वापरू शकतं, फक्त त्याच क्लासचे ऑब्जेक्ट. म्हणजे झालं एनकॅप्सुलेशन. एनकॅप्सुलेशन म्हणजे एखादा बॉक्स घेतला, त्याच्यात तुम्ही व्हेरिएबल्स टाकले आणि फंक्शन टाकले, आणि त्या बॉक्सला सेलो टेप लावून टाकलं. हे झालं बाय एनकॅप्सुलेशन म्हणजे बाइंडिंग ऑफ डेटा मेंबर्स म्हणजे व्हेरिएबल्स आणि फंक्शन इन अ सिंगल बॉक्स. Binding of data members and member function. Encapsulation म्हणजे बाइंडिंग ऑफ डेटा मेंबर्स अँड मेंबर फंक्शन इन अ युनिट. तर एनकॅप्सुलेशन म्हणजे बाइंडिंग ऑफ डेटा मेंबर्स अँड मेंबर फंक्शन. म्हणजे एखाद्या बॉक्समध्ये तुम्ही व्हेरिएबल्स पण आहेत आणि फंक्शन्स पण आहेत, आणि ते बाइंड करून ठेवलेत एकाच युनिटमध्ये. त्या युनिटचं नाव आहे क्लास. स्टुडंट क्लासमध्ये त्याचा आरएनओ आणि त्याचे एक्सेप्ट डिस्प्ले फंक्शन तुम्ही बाइंड करून ठेवलेत एखाद्या युनिटमध्ये, त्या युनिटचं नाव आहे स्टुडंट.
कळलं? ठीक आहे. ऑब्जेक्ट कळलं. एन्कॅप्सुलेशन. आता ऍब्स्ट्रॅक्शन. ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय? तर नॉर्मल लाईफ मध्ये पण ऍब्स्ट्रॅक्शन बघितलं तर ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे हायडिंग रिलेव्हंट डेटा. म्हणजे ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे तर आपण जर एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटलो तर आपण ठीक आहे भेटलो आणि आपली थोडीशी ओळख झाली, आपण बोलतोय एकमेकांशी, संवाद साधतोय, तर त्या स्टेजला तुम्ही सगळ्या गोष्टी नाही सांगत त्यांना की बाबा माझ्याकडं एवढा एवढा बँक बॅलन्स आहे, मी तर इथे तर ठेवलाय, ह्या बँक अकाउंट मध्ये ठेवलाय. म्हणजे कळलं ना, आपण खूप साऱ्या गोष्टी सांगतो की माझं नाव शुभम आहे, मी गावाला राहतो, माझी गावाकडे शेती आहे, मी पुढे जाऊन हे करणार आहे. पण तुम्हाला कळतं ना, आपण त्या गोष्टी नाही सांगत की माझ्याकडे एवढा बँक बॅलन्स आहे, मी तो या लॉकर मध्ये ठेवलाय, त्या लॉकरचं पासवर्ड आहे. म्हणजे आपण त्या व्यक्तीला खूप गोष्टी सांगतो, पण ज्या गोष्टी सांगायच्या नाहीयेत त्या आपण त्यांना सांगतच नाही. म्हणजे हायडिंग ऑफ इरिलेव्हंट डेटा. म्हणजे जो डेटा समोरच्याला गरजेचा नाहीये सांगण्याचा, तर आपण समोरच्याला सांगणं की माझं म्हणजे माझ्या बँक अकाउंट मध्ये एवढे एवढे पैसे आहेत, त्या लॉकरचा पासवर्ड आहे, हे समोरच्याला सांगणं गरजेचं नाहीये, तर आपण ते त्याला सांगत नाही. आपण समोरच्याला खूप साऱ्या गोष्टी सांगतो, पण अशा गोष्टी ज्या त्याला सांगणं योग्य नाही त्या आपण त्याला सांगत नाही. त्याला म्हणतात ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये ऍब्स्ट्रॅक्शन. ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे ज्या गोष्टी समोरच्याला सांगणं गरजेचं नाहीये त्या गोष्टी आपण समोरच्याला सांगत नाही, त्या गोष्टी आपण हाईड करतो की त्या मागच्या गोष्टी कशा झाल्यात. आता एक गुगलचं एक्झाम्पल घ्या. गुगल आपल्याला सगळं काही सांगतं, तुम्ही काय पण सर्च करा, गुगल त्याचं डिटेल सगळं देतं. पण गुगलच्या मागचं बॅकएंडला जो कोड एक्झिक्यूट केलाय की गुगलला कुठल्या लँग्वेजने बनवलं, गुगलच्या वेब पेज मध्ये PHP वापरले, जावा वापरले, पायथन वापरले, काय वापरलंय, हे कधी गुगलने सांगितलंय? त्यांनी तो डेटा काय केलाय सांगितलं नाही, तो डेटा सांगितला नाही. त्याला म्हणतात ऍब्स्ट्रॅक्शन. म्हणजे मागं काय होतंय ते इम्प्लिमेंट कसं होतंय, गुगल इम्प्लिमेंट कसं होतंय ते सांगितलंय का नाही, ते हाईड करून ठेवलंय. म्हणजे ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे हायडिंग डेटा अँड इम्प्लिमेंटेशन फ्रॉम युजर. म्हणजे तू जर बँकेचा युजर आहे, बँक ऑफ महाराष्ट्राचा जर तू युजर आहे, तर बँक तुला तेवढंच सांगते की तुझा बँक बॅलन्स काय, तुझ्या अकाउंट मध्ये किती रुपीज आहेत, ते कधी क्रेडिट झाले कधी डेबिट झाले. म्हणजे जेवढं तुला सांगणं योग्य आहे तेवढं तुला बँक सांगते की तुझ्या अकाउंट मध्ये किती रुपीज आहेत, बँक किती रुपीज आहेत, किती सगळं. पण बँक तुला बँक बाकीच्या बँकेमध्ये किती युजर्स आहेत, सगळ्यांच्या अकाउंट मध्ये किती आहेत, हे सगळं तुझ्याकडून हाईड ठेवतं. हे जे सगळे मागचे, आता ATM मधून पैसे काढले तर लगेच तुमच्या अकाउंट बॅलन्स मधून ते पैसे मायनस होतात आणि तिथं त्या डेटाबेसमध्ये लगेच तुमचं ते आता जेवढे अमाऊंट तुम्ही 500 रुपीज डेबिट केले ते सगळं मायनस होऊन तुमचं बँक बॅलन्स तिथं होतं. तर ह्या मागच्या सगळ्या गोष्टी कशा इम्प्लिमेंट झाल्या हे बँकेने तुम्हाला सांगणं गरजेचं नाहीये, म्हणून बँक ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापासून हाईड करते. हे जे इम्प्लिमेंटेशन आहे की हे मागं कसं होतं, तुम्हाला जेवढ्या सांगण्याच्या गरजेच्या गोष्टी तेवढं सांगणार आणि ज्या न गरजेच्या आहेत, तुम्हाला सांगणं योग्य नाहीत त्या गोष्टी तुमच्यापासून लपवणं, त्याला ऍब्स्ट्रॅक्शन म्हणतात. ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे हायडिंग डेटा अँड इम्प्लिमेंटेशन. म्हणजे मागं सगळं कसं झालंय, तुम्ही अमाऊंट डेबिट केल्यानंतर ना बँकमध्ये डेटाबेसमध्ये जाऊन कसं तुमचं ते सेव्ह होणार, किंवा गुगलच्या बॅकएंडला कुठली लँग्वेज वापरली, PHP वापरले, पायथन वापरले, सगळं हाईड केलेलं आहे तुमच्यापासून. त्याला म्हणतात ऍब्स्ट्रॅक्शन. हायडिंग डेटा अँड इम्प्लिमेंटेशन. हायडिंग डेटा अँड इम्प्लिमेंटेशन. तर ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे ज्या गोष्टी समोरच्याला सांगणं योग्य नाही त्याला त्याचा ताबा द्यायचा नाही, आणि ज्या त्याला म्हणजे योग्य आहे तर त्या गोष्टी त्याला सांगायच्या. तर आता आपण हे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये बघूया, तुम्हाला दाखवतो.
तर आपण बघितलं क्लासमध्ये हा जर क्लास आहे तर याच्यात 2 पार्ट असायचे. पब्लिक आणि प्रायव्हेट. तर नीट बघा, तुम्हाला एक्झाम्पल काय दिलं मी की ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे हायडिंग, त्या गोष्टी हाईड करायच्या ज्या समोरच्याला सांगणं गरजेचं नाहीये आणि ज्या गोष्टी समोरच्याला सांगणं गरजेचं आहे त्या त्याला सांगायच्या. तर हे आपण ऑब्जेक्ट ह्याला म्हणतात ॲब्स्ट्रॅक्शन. आणि हे आपण अचीव कोणाच्या ह्याच्यावरून करायचो, प्रायव्हेट आणि पब्लिकच्या ह्याच्यावरून. म्हणजे ज्या गोष्टी समोरच्याला सांगायच्या नाहीयेत त्या आपण प्रायव्हेटमध्ये करायचो आणि ज्या गोष्टी आपण समोरच्याला सांगायच्या त्या आपण पब्लिकमध्ये ठेवणार. म्हणजे एखादं जर फंक्शन आहे की डिस्प्ले करतोय, एक फंक्शन आहे जो डिस्प्ले करतोय माझं स्वतःचा अकाउंट बॅलन्स, तर मी तो फंक्शन पब्लिकमध्ये ठेवणार. आणि जर मला इम्प्लिमेंटेशन करायचं की मी बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत की बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये किती अमाऊंट आहे सगळं ते मी कुठं ठेवणार, प्रायव्हेटमध्ये. म्हणजे ज्या गोष्टींचा ऍक्सेस मला द्यायचा आहे त्या सगळ्या गोष्टी मी कुठं ठेवणार, पब्लिकमध्ये. आणि ज्या काही गोष्टी मला हाईड करायच्यात, ज्या समोरच्याला सांगणं योग्य नाही, त्या सगळ्या गोष्टी मी प्रायव्हेटमध्ये ठेवणार. म्हणजे ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे हायडिंग डेटा अँड इम्प्लिमेंटेशन फ्रॉम युजर. म्हणजे आता एखाद्या युजरला जर तुम्हाला काही गोष्टी सांगायच्यात, जर ज्या सांगण्याच्या गोष्टी आहेत ते तुम्ही पब्लिकमध्ये ठेवणार. प्रोग्राम असा करणार की त्या गोष्टी पब्लिकमध्ये ठेवणार. आणि प्रायव्हेटमध्ये म्हणजे तुम्हाला ते हाईड करायचं. तर खूप साऱ्या गोष्टी जे तुम्हाला हाईड करायच्या, गुगलने त्याचं बॅकएंडचं जे काही कोड ठेवलं तो कोड ठेवलाय प्रायव्हेटमध्ये ठेवलाय. कारण की आपण एक ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्टला प्रायव्हेट गोष्टींना ऍक्सेस आहेत का? नाही. ऑब्जेक्टला पब्लिक गोष्टींचीच ऍक्सेस आहे. म्हणून ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय? ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे हायडिंग डेटा अँड इम्प्लिमेंटेशन. आणि ते कशाच्या मदतीने आपण ऍक्सेस म्हणजे वापरू शकतो, तर ह्या प्रायव्हेट कीवर्डच्या मदतीने. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला युजर पासून हाईड करायच्या त्या आपण सगळ्या प्रायव्हेटच्या अंडर त्याचे फंक्शन्स लिहू, काय पण लिहू. ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे हायडिंग डेटा अँड इम्प्लिमेंटेशन फ्रॉम युजर. आणि ते आपण कशाच्या मदतीने करतो, तर प्रायव्हेटच्या मदतीने करतो. तर आपण आपल्या इथं नोट्समध्ये लिहून टाकू. ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे हायडिंग डेटा. आता डेटा म्हणजे सीच्या ह्याच्यामध्ये, C++ किंवा जावाच्या ह्याच्यामध्ये डेटा म्हणजे इमॅजिन करा की ते फंक्शन्स तो डेटा आहे किंवा डेटा मेंबर्स तो डेटा आहे. म्हणजे काही तो डेटा आहे तो हाईड करतोय. आणि इम्प्लिमेंटेशन फ्रॉम युजर. ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे हायडिंग डेटा अँड इम्प्लिमेंटेशन फ्रॉम युजर. आणि ते आपण कशाच्या मदतीने करू शकतो, तर प्रायव्हेट कीवर्ड. तर पॉलिमॉर्फिझम ॲब्स्ट्रॅक्शन कळलं असेल तुम्हाला. ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे ज्या गोष्टी समोरच्याला सांगायच्या नाहीयेत त्या सांगायच्या नाहीच आहेत, आणि जे सांगायच्या त्या सांगायच्याच आहेत. म्हणजे अशा गोष्टी ज्या समोरच्याला सांगणं योग्य नाही त्याच्यापासून हाईड करून ठेवायच्यात. आणि ते कशाच्या मदतीने करतो आपण, प्रायव्हेटच्या मदतीने. तर पॉलिमॉर्फिझम म्हणजे पॉली म्हणजे मेनी आणि मॉर्फिझम म्हणजे फॉर्म्स. पॉलिमॉर्फिझम म्हणजे एकाच गोष्टीचे खूप सारे फॉर्म्स. आता पॉलिमॉर्फिझम आपण बघितलं ऑपरेटर ओव्हरलोडिंग मध्ये. म्हणजे जर आपण प्लस केला, ऍडिशन ऑफ 2 नंबर म्हणजे आपण A+B केला, तर आपल्याला काय व्हायचं की ऍड करून भेटायचं. आणि तोच जर आपण प्लस ओव्हरलोड केला तर आपल्याला 2 ऑब्जेक्ट ऍड करून भेटायचे. म्हणजे कळलं, या प्लस हा प्लस काय करतोय की नंबर्सचे ऍडिशन करतोय.
हा प्लस नंबरचे ऍडिशन करतोय, तर हा प्लस ऑब्जेक्टचे ऍडिशन करतोय. म्हणजे कळलं, ओव्हरलोड काय केलं आपण. पॉलिमॉर्फिझम म्हणजे ह्या प्लसचे आणि ह्या एकाच प्लसचे खूप सारे फॉर्म्स आहेत, म्हणजे मेनी फॉर्म्स आहेत. ह्या प्लसचे मेनी फॉर्म्स आहेत. हा फॉर्म काय करतोय, ऍडिशन ऑफ 2 नंबर्स करतोय, तर हा प्लस काय करतोय, ऍडिशन ऑफ ऑब्जेक्ट्स करतोय. कळलं. पॉलिमॉर्फिझम म्हणजे पॉली म्हणजे खूप फॉर्म्स आहेत, एखाद्या गोष्टीचे खूप फॉर्म्स आहेत. तर ह्या प्लसचे 2 फॉर्म्स आहेत, तो ऍड करतोय 2 नंबर आणि त्याला ऑपरेटर ओव्हरलोड केला. ह्या प्लसला ऑपरेटर ओव्हरलोड केलं, तर हा प्लस काय करायचा, आपल्या सी प्लस प्लस मध्ये ऑब्जेक्टचे ऍडिशन करायचं. म्हणजे पॉलिमॉर्फिझम म्हणजे हॅव्हिंग मेनी फॉर्म्स, म्हणजे एकाच ऑपरेटरचे किती फॉर्म्स दिसले, 2 फॉर्म्स दिसले. पहिला फॉर्म काय, तो ऍडिशन करतो 2 नंबरची, आणि दुसरा फॉर्म काय की तो 2 ऑब्जेक्टला ऍड करतोय. म्हणजे 2 वेगवेगळे, एकाच प्लस हे ऑपरेटरचे 2 वेगवेगळे फॉर्म्स असतील, म्हणजे मेनी फॉर्म्स असतील, ते झालं पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम म्हणजे एकाच गोष्टींचे खूप सारे फॉर्म, हॅव्हिंग मल्टिपल फॉर्म. तर इनहेरिटन्स म्हणजे आपल्या खूप साऱ्या गोष्टी इनहेरिट झाल्यात, तर त्या आपल्या वडिलांच्या झाल्यात, पूर्वजांच्या झाल्यात. इनहेरिट म्हणजे ज्या फादरच्या क्वालिटीज आहेत ते त्या चाइल्ड मध्ये पण इनहेरिट आहेत. म्हणजे फादरच्या क्वालिटीज चाइल्ड मध्ये इनहेरिट होणं म्हणजे इनहेरिटन्स. तर सी प्लस प्लस मध्ये आपण खूप सारे प्रोग्राम केले. जर एखाद्या क्लासचा पॅरेंट क्लास आहे आणि त्याचं पॅरेंट क्लासमध्ये पण एक्सेप्ट आहे, आणि चाइल्ड क्लासमध्ये एक्सेप्ट आहे, आणि चाइल्ड क्लासमध्ये एक्सेप्ट, आणि समजा इथं डिस्प्ले, चाइल्ड क्लासमध्ये कुठलं आहे, डिस्प्ले. तर तुम्हाला काय होतं, चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट पॅरेंट क्लासच्या डिस्प्लेला कॉल देऊ शकतो. का, कारण की पॅरेंटच्या क्वालिटी त्याच्यामध्ये इनहेरिट झाल्या. कळलं. म्हणजे पॅरेंट क्लास आहे आणि चाइल्ड क्लास आहे. चाइल्ड क्लासमध्ये मेंबर फंक्शन आहेत की शो, आणि पॅरेंट क्लासमध्ये फंक्शन्स आहेत डिस्प्ले. तर चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट पॅरेंट क्लासचे मेंबर फंक्शन पण कॉल करू शकतो, म्हणजे त्या क्वालिटीज ऑलरेडी त्याच्यात इनहेरिट झालेल्या आहेत. तुम्ही प्लीज सी प्लस प्लसच्या बुक्समध्ये जाऊन इनहेरिटन्स हा टॉपिक एकदा बघा. फक्त तुम्हाला हे विंडोज ऑपरेटिंग सिस्टम मला इथं कोड करून तुम्हाला दाखवता येत नाहीये प्लीज. तर इनहेरिटन्स म्हणजे काय, पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टीज इनहेरिट करतो आपण इन चाइल्ड क्लास. तर इनहेरिटन्स म्हणजे पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टीज इनहेरिट करतोय चाइल्ड क्लासमध्ये. त्याला तुम्हाला ते दाखवल्याशिवाय असं वाटणारच नाही किंवा तुम्हाला कळालंय. तर पॅरेंट क्लास आहे, ह्याच्यामध्ये void
डिस्प्ले. तर आता हे दोन, एक पॅरेंट क्लास आहे आणि एक चाइल्ड क्लास आहे. तर आता void डिस्प्ले आणि void क्लास. तर आता void डिस्प्ले आणि void क्लास, तर आता हे पॅरेंट क्लास आहेत आणि इथं चाइल्ड क्लास आहे. तर आपण इनहेरिटन्स मध्ये ह्या ज्या पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टीज आहेत त्या चाइल्ड क्लास मध्ये इनहेरिट करतो. ह्याच्यात इनहेरिट झाल्या. म्हणजे आता चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट ओबी डॉट शो करू शकतो. चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट ओबी डॉट शो करू शकतो कारण की चाइल्ड क्लास मध्ये शो आहे. पण चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट ओबी डॉट डिस्प्ले पण करू शकतो कारण की ओबी डॉट डिस्प्ले त्याच्यात इनहेरिट झालेत. कळतं? इनहेरिट झालेत. ओबी डॉट डिस्प्ले पण इथं इनहेरिट झालेत. म्हणून चाइल्ड क्लासचं ऑब्जेक्ट स्वतःचे मेंबर फंक्शन एज वेल एज त्याच्या पॅरेंटचे मेंबर फंक्शन पण कॉल करू शकतो. त्याला म्हणतात इनहेरिटन्स. म्हणजे चाइल्ड क्लास त्याचे मेंबर फंक्शन एज वेल एज पॅरेंटचे पण मेंबर फंक्शन ऍक्सेप्ट करू शकतो. कोणते कोणते जे पब्लिक मध्ये, प्रायव्हेट वाले कोणच ऍक्सेस नाही करू शकत. कळलं? तर हे झालं इनहेरिटन्स. झाला. तर हे आता आपण एवढे स्लो आहेत की आपण आता इथं आलं की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज अशा लँग्वेजला म्हणतात ज्या लँग्वेजमध्ये कमीत कमी क्लास आहे, ऑब्जेक्ट आहेत, एनकॅप्सुलेशन आहे, ॲब्स्ट्रॅक्शन आहे, पॉलिमॉर्फिझम आहे, इनहेरिटन्स आहे. तर ऑब्जेक्ट म्हणजे रिअल वर्ल्ड एंटिटी विच हॅज ॲट्रिब्यूट्स. हे सगळं वाचा. आता तुम्ही बघितलंय आजचा आपला टॉपिक काय की जावाची डेफिनेशन आहे जावा इज ट्रू ऑब्जेक्ट ओरिएंटेड. तर आपण आता बघणार आहे ट्रू ऑब्जेक्ट ओरिएंटेड आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड. आतापर्यंत आपण काय घेतलं, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय, पण जावा इज ट्रू ऑब्जेक्ट ओरिएंटेड. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज त्या लँग्वेजला म्हणतात ज्याच्यामध्ये ऑब्जेक्ट आहे, एनकॅप्सुलेशन, ॲब्स्ट्रॅक्शन, पॉलिमॉर्फिझम, इनहेरिटन्स. सी लँग्वेज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे का? नाही. का? कारण की सी मध्ये ऑब्जेक्ट पण नाहीयेत, क्लास पण नाहीयेत. हा. सी प्लस प्लस ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे का? हा. सी प्लस प्लस मध्ये क्लास आहे, ऑब्जेक्ट आहे, एनकॅप्सुलेशन, ॲब्स्ट्रॅक्शन आहे, सगळे. तर ट्रू ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज जावाला का म्हणतात आणि सी प्लस प्लस फक्त ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. तर असं का? तर सी प्लस प्लस मध्ये आपण असं कोड केलंय. हा कोड एक्झिक्यूट करून बघा.
हॅलो वर्ल्ड. सी प्लस प्लसचा कोड आहे हा. एक्झिक्यूट करून बघा मोबाईल सी वर कुठे पण करून बघा. सी प्लस प्लस हा कोड आहे आणि तो एक्झिक्यूट करून बघा. कुठलाही एरर येणार नाही, तुमचं आउटपुट येईल हॅलो वर्ल्ड. बरोबर. तर हा सी प्लस प्लस ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. पण ह्या क्लासमध्ये तुम्हाला दिसतंय कुठे पण ऑब्जेक्ट नाहीये आणि क्लास नाहीये. तर या प्रोग्रामिंग लँग्वेजला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणलं जातं. पण ट्रू ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज नाही. ट्रू ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज अशी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ज्याच्यामध्ये नाही का क्लास आणि ऑब्जेक्ट असलंच पाहिजे. असलंच पाहिजे. तुम्हाला पुढे आपण जावाचा प्रोग्राम करणार आहे ना, तर आता एक गोष्ट सांगतो. जावाचा प्रोग्राम करणार आहे, हा झाला सी प्लस प्लसचा, हा झाला जावाचा जो आपला सी प्लस प्लसचा मेन लिहिला ना आपण, तो जावाचा मेन पण आपण क्लासमध्ये लिहिणार आहे. म्हणजे कळलं किती ट्रू ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे. ह्याला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहेच. सी प्लस प्लस ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे का? कारण की त्याच्यात ॲब्स्ट्रॅक्शन आहे, पॉलिमॉर्फिझम आहे, सगळे. पण सी प्लस प्लसचे काही प्रोग्राम असे आहेत ज्याच्यामध्ये एक पण ऑब्जेक्ट नाहीये, एक पण क्लास नाहीये, तरी ते प्रोग्राम सक्सेसफुली रन होतात. त्याला म्हणतात फक्त ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. आणि ट्रू ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे ज्या प्रोग्राम मध्ये ऑब्जेक्ट्स आणि क्लास असणं म्हणजे नाही का मॅन्डेटरीच आहे. तुम्हाला कळतं मी काय म्हणतो तुम्हाला, हा सी प्लस प्लसचा कोड आहे ज्याच्यामध्ये तुम्ही इंट मेन सी आउट हॅलो वर्ल्ड केलं. आतापर्यंत आपण सी मध्ये पण मेन वापरलाय, सगळीकडे मेन वापरलाय. ह्या जावामध्ये तुमचा जो हा मेन आहे ना, हा मेन पण एखाद्या क्लासमध्ये असणार आहे. म्हणजे कळलं. आपण सी प्लस प्लस बघितलं, आता तुम्हाला सांगतो. हा झाला आपला सी प्लस प्लस. जावा. तर सी प्लस प्लस फक्त ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज याच्यासाठी आहे कारण की सी प्लस प्लस मध्ये तुमच्या प्रत्येक प्रोग्राम मध्ये ऑब्जेक्ट आणि क्लास नसलं तरी ठीक आहे. पण ट्रू ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे त्या क्लासमध्ये ऑब्जेक्ट आणि क्लास असणं मॅन्डेटरीच आहे. म्हणजे तुम्हाला कळलं, हाच जर प्रोग्राम इथं असता तर आता हे जे मी लिहितो ते प्रोग्रामिंग लँग्वेज नाहीये, फक्त तुम्हाला समजण्यासाठी लिहितोय. तर हाच कोड कसा असतो माहिती, ही जावाची प्रोग्रामिंग लँग्वेज नाहीये, फक्त तुम्हाला समजवतो की ट्रू ऑब्जेक्ट ओरिएंटेड आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड मधला फरक काय. इथं आपण इंट मेन दिलं ना, हा साधा फंक्शन आहे. तर हा इंट मेन इथला एका क्लासमध्ये असणार. क्लास समजा असेल काहीतरी ओएस, हे फक्त तुम्हाला समजवण्यासाठी सांगतोय. तर या ओएस च्या क्लासमध्ये हे ओएस आहे आणि ह्याच्यामध्ये तुमचा इंट मेन आहे. त्याच्यामध्ये सी आउट आहे. ट्रू ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे किमान क्लास आणि ऑब्जेक्ट त्या प्रोग्राम मध्ये असणं मॅन्डेटरी आहे. सी प्लस प्लस फक्त ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे कारण सी प्लस प्लस मध्ये क्लास आणि ऑब्जेक्ट असणं गरजेचं नाही. आणि जावा ही ट्रू ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे का, कारण की ह्याच्यातला मेन पण क्लासमध्ये, म्हणजे कळलं, क्लास आणि ऑब्जेक्ट असणं मॅन्डेटरी आहे.
त्यालाच ट्रू ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणतात. हे आता सिम्पल वर्डमध्ये तेवढंच लक्षात ठेवा. C++ ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे का? कारण की त्याच्यात खूप प्रोग्राम असे ज्याच्यात ज्याच्यात ऑब्जेक्ट आणि क्लास तुम्ही ऑब्जेक्ट आणि क्लास डिक्लेअर करा, बनवा, काही फरक पडत नाही. पण जावा ट्रू ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. हे जावाचा प्रोग्राम हा जावाचा प्रोग्राम नाहीये. हे फक्त तुम्हाला एक्सप्लेन केलं की त्याच्यामधला मेन पण क्लासच्या आत आहे. म्हणजे कळलं, क्लास आणि ऑब्जेक्ट असणं मॅन्डेटरी असणं एखाद्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये, त्याला ट्रू ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणतात. आणि हा ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे का? कारण की याच्यामध्ये सगळं असेल, फक्त सगळं ऑब्जेक्ट आणि क्लास नाहीये तरी हा प्रोग्राम रन होतोय. त्याला म्हणतात ऑब्जेक्ट ओरिएंटेड. आणि ट्रू ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे क्लास आणि ऑब्जेक्ट असणं मॅन्डेटरी आहे. ओके, तर ट्रू ऑब्जेक्ट ओरिएंटेड पण झालं. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज कोणत्या लँग्वेजला म्हणलं झालं ते पण झालं. नोटसाठी मी अजून एक इथं करून ठेवतो की C++ is not true object oriented programming language. जावाच्या डेफिनेशन मधून आपण आता फक्त एवढंच शिकलो. ट्रू ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज काय, त्याच्यावर आपण 1 तास घातलाय. व्हिडिओ बोर वाटत असेल नीट ऐका परत. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज कुणाला म्हणतात, त्यातलं ऑब्जेक्ट काय, एन्कॅप्सुलेशन काय, ॲब्स्ट्रॅक्शन काय, पॉलिमॉर्फिझम काय, इनहेरिटन्स काय. काही जरी समजलं नसेल कमेंट करा. थँक्यू सो मच.